श्रीकांत शेट्टी, राजेशभाई पाटील, भारतीय जनता पार्टी गाव अध्यक्ष, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्री समर्थ यार्डचे ओनर श्रीकांत शेट्टी साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा। समीर शेठ यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला हास्य पाहायला मिळतो मित्रांनो, कारण चिरले संघ विजय झाला त्यांचा आणि आकाश टकले यांचा गावठाण संघ देखील विजय संपादन केलाय। तर आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो, श्रीकांत शेट्टी साहेब श्री समर्थ डॉगची यार्डचे ओनर यांचा सन्मान, भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास अर्थातच भारतीय जनता पार्टी गाव अध्यक्ष सन्माननीय राजेशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान। त्याच्यानंतर रणधीरभाई, मी राजेश पाटील साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रणधीरभाई यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा। करताना राजेशभाई म्हटल्यानंतर आमच्या निलेशभाई यांचे मोठे बंधू आहेत आणि नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात, असे भारतीय जनता पार्टीचे आमचे गाव अध्यक्ष राजेशभाई यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर अनुजभाई यांचा आपण सन्मान करावा। मी राजेशभाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे अनुजभाई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा। सुधीर बुवा यांना देखील आपण पाहतो, त्यांचं देखील नेहमी दमदार योगदान। दिगोडे क्रिकेट संघ जेव्हा मैदानात खेळत असतो तेव्हा त्यांच्या माध्यमातून देखील बक्षांचा वर्षाव आपण पाहतो। सुधीर बुवा आपलं सहर्ष स्वागत। मॅच आपण पाहतोय स्वर्गीय धीरजमूर्ती मोरावे आणि जय हनुमान सारडे या दोन संघांमध्ये आजच्या रात्रीतील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे। गेम ऑन होताना पाहिला मेल इथून जबरदस्त स्पर्धा, अगदी डोळ्याची पारणं पेडावी असा हा क्रिकेटचा सोहळा। इथून स्वर्गीय धीरजमूर्ती मोरावे आणि जय हनुमान सारडे टीमने टॉस जिंकला आणि इथे मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय, तर स्वर्गीय धीरजमूर्ती मोरावे टीमला मात्र इथून आमंत्रित केले फलंदाजीसाठी आणि प्रणय म्हात्रे आमचे मोरावेचे गुणलेखक त्यांच्या हाता थोडासा धडधड पाहायला मिळेल, परंतु वा गिरकी घेतली, फिरकी घेतली आणि ते गिरकी घेत फिरकी घेत बॉलला फेकून दिले सीमारेषा पार। पहिलाच बॉल इथे रमाकांत आचरेकर सर यांना मानवंदना देणारा पहिल्याच बॉलवरचा पहिला चौकार। जिथं जाईल तिथं होते आमच्या दादांची एंट्री ग्रँड, जिथं जाईल तिथं होते समीर दादांची एंट्री ग्रँड। पुरण तालुक्यात चालतय समीर पाटील नावाचा ब्रँड, पुरण तालुक्यात चालतय आमच्या अगदी उरण तालुका म्हटल्यानंतर औद्योगिकीकरणाकडे मात्र हा जाणारा तालुका आपल्याला पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण तालुका पाहायला। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल टायगर ग्रुप दिघोडे अध्यक्ष प्रदीप माली, उपाध्यक्ष सुधीर बुवा दिघोडे यांच्या वतीनं आमचे तिन्ही आयोजक करताना मयूरभाई, निलेशभाई आणि आमचे हरजीवन ठाकूर साहेब यांना त्यांच्या वतीनं करताना गिफ्ट इथे देण्यात येईल। तर जशी ही मॅच संपेल आपण त्यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण गिफ्ट देऊया। धन्यवाद। सुलक्षण म्हात्रे पहिल्या षटकासाठी याही बॉलवरती आक्रमण पाहायला मिळते, अगदी बॉल होईल फ्लाय, ढगामध्ये लाइटिंग लावत सीमारेषा पार, धावा येथून येतील 4-6 अजित शिवकर ऑन फायर। मोठे मनाचा लई दिलवाला समीर पाटील चिरलेवाला, समीर पाटील चिरलेवाला, समीर पाटील चिरलेवाला। आर्यन ग्रुपचा लई बोलबाला जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला, जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला, जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला। नेक्स्ट मॅच असेल बघा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, मायरा स्पोर्ट्स 11 कलंबुसरे विरुद्ध साईराज सृष्टी पापडीचा पाडा। दोन्ही संघांना एक टॉस बॉक्स मध्ये बरोबर आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये यायचे। अश्विनभाई यांचे या ठिकाणी शुभागमन, भरपूर लेट झाले, मला तर वाटतं 10:30 वाजायला आले। अच्छा, काल जरा पाय मुरगळला त्यांचा, सायकल जोरात चालवली। 2 बॉल आणि या 2 बॉलवरती आल्यात 10 धावा। पहिल्या बॉलवरती आलाय चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती षटकार। अजित शिवकर ऑन फायर सुलक्षण म्हात्रे यांच्या विरोधामध्ये खेळत असताना त्यानंतर कमबॅक, वाव इथून चांगला बॉल डिलिव्हरी केले गेले, इथून थोडंसं शांत केलं स्वतःला, मात्र इथून गोलंदाजी करत असताना आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केले गेले आणि अजित शिवकर यांच्यासारख्या फलंदाजांना मात्र डॉट बॉल काढले। किती महत्त्वपूर्ण मात्र हा मॅच आहे। जर पाहिलं गेलं एका बाजूला मोरावे तर दुसऱ्या बाजूला सारडे, या दोन संघांमध्ये मात्र हा रणसिंग फुंकला गेलाय।
सुलक्षण राईट मोठं विकेटने खेळत असताना मात्र पाहायला मिळतील इथे आणखी एक डॉट बॉल आहे त्यांना पाहायला मिळेल. 2 मोठे फटके आणि त्याच्यानंतर 2 डॉट बॉल. तर मंजू हॉटेलचे ओनर अर्थात कौशिक हॉटेलचे ओनर मंजू अण्णा यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 5,000 रुपयाची ती देणगी देण्यात आली आहे. मंजू अण्णाचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. 2 बॉलवरती इथे क्लास पाहायला मिळाला फलंदाजांचा. इथून 2 बॉलवरती मात्र त्यानंतर फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुलक्षण अगदी सुलक्षणी काम करत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी आणि त्यानंतर जबरदस्त मात्र डिफेन्स इथे मात्र पाहायला मिळाला. वेगी होता, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल होतोय फरार, सीमारेषा पार, धावा येतील मात्र इथे 4 चौकार. ताता शेठ पाटलांची शिकवण त्याला म्हणून लागलाय समाजकार्याला, म्हणून लागलाय समाजकार्याला, म्हणून लागलाय समाजकार्याला. गोरगरिबांचा आधार झाला, गावानं बांधली भली मोठी शाला, गावानं बांधली भली मोठी शाला, गावानं बांधली भली मोठी शाला. भाऊ निखिल नेतराज त्यांच्या संकटात देई तोंड. इथून ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये 68 धावा इथे हा स्कोर आपल्याला आजच्या रात्रीतील पाहायला मिळतोय आणि 68 धावांपेक्षा जास्त धावा जमवेल त्या संघाला बाय दिली जाईल. आणखी एक तडाखा मात्र पाहायला मिळेल. गॅप तर शोधून काढली, पॉवर प्लेचा षटक आहे, बॉल होईल फरार. ऑन 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 फायर अजित शिवकर यांच्या बॅटमधून मात्र येतोय हा क्लासिकल चौकार. जायो तारा लाखात एक भेटलाय र, वीर नारा जायो तारा लाखात एक भेटलाय र. असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र, असा डॅशिंग रुबाबाचा मयूर घरच मनाला भावलाय र. दोन्ही संघ एकमेकांसमोर मध्ये या टेनिस क्रिकेटील जर इतिहासामध्ये पाहायला गेलं तर पहिल्यांदाच समोरासमोर येत आहेत. त्याच्यामुळे इथून पहिल्याच षटक जर पाहायला गेला तर मोरावे संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते, कारण 18 धावा इथून कमवत असताना अजित शिवकर फलंदाज मात्र पाहायला मिळतात इथे. हा महत्त्वपूर्ण षटक होता टीम मोरावेसाठी. स्वर्गीय धीरस्मृती मोरावे एक महत्त्वपूर्ण टीम आपण पाहायला गेलं तर मोरावे तालुक्यातील आपण उल्वा नोड या विभागातील टीम आहे आणि सातत्याने त्या विभागात आपल्या नावाचा डंका पेटवताना मात्र पाहिले गेले. आणि आज जहनमान सारडेच्या अगेन्स्ट खेळत असताना इथून पहिल्यांदा तर पहिल्या षटकामध्ये सुरुवात ते खूप छान सजवली गेली. 2 बॉलवरती आक्रमण आणि त्याच्यानंतर 2 बॉल शांत ठेवण्यामध्ये काम केले आणि त्याच्यानंतर 2 बॉलवरती मोठे प्रहार. अगदी संमिश्र क्रिकेट, कधी तू तर कधी मी. परंतु अंतिम क्षणी रिझल्ट जर पाहिला गेला तर अंतिम क्षणी शेवटच्या षटकानंतर 18 धावा धावपलकावरती लागल्या जातात, तेही अगदी 6 बॉलमध्ये वैयक्तिक 18 धावांवरती. अजित शिवकर एक महत्त्वपूर्ण मोरावे टीमचे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. स्ट्राईक कन्वर्ट होली ते आणि आणखी एक अलंकारित काम सातत्याने करणारे अलंकार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. तिथे अतिरिक्त वेळ घेतला जातो या मॅचमध्ये. तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिट दिले गेलेले आहेत आणि जर टायमर ऑन आहे आमच्या स्क्रीनवरती आणि जर का इथून 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इथून क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला गेलं तर अप्रतिम रस्ते घेतली. समोरच्या दिशेनं काऊ कॉर्नर डीप फॉरवर्ड, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे आणि त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अशी सजावट शॉटमध्ये पाहायला गेलं, शॉट एक्स्ट्रा कव्हर, गलीमध्ये 3 क्षेत्ररक्षक लावले गेलेत, ही खासियत आहे. आणि त्याच रणनीतीमध्ये मात्र गोलंदाजी होईल का तेही पाहणं गरजेचं. अलंकार मात्र गोलंदाज इथे मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या षटकासाठी निलेश जोशी गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षक नाही तिथे, गॅप शोधून काढली होती, अगदी इरादा पक्का केला होता. पाहणी दौरा पूर्ण कंप्लीट करत असताना अलंकार म्हात्रे यांच्या बॅटमधून मात्र साकारला जातोय हा शानदार चौकार. आशीर्वाद असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा पिंट्या असतोय दादाच्या नेहमी संगतीला. धन्यवाद डीजे. तर मुकेश भाई म्हात्रे यांना विनंती असेल, आपण जर असाल कुठे तर आमच्या स्टेजशी संपर्क साधा.
तर याच दरम्यान आपण पाहू शकाल विलास खरत माजी उपसरपंच तलोजा, त्याच्यानंतर त्यांच्या समेत सदानंद जोशी साहेब, साईराज सृष्टी 11 पापडीचा पाडा संघाचे पुरस्कर्ते यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल यावा आणि त्यांच्या समेत जयवंत घरत साहेब, रवींद्र घरत साहेब आणि कैलासदादा घरत साहेब या मान्यवरांना विनंती असेल की यावं. आपलं सहर्ष स्वागत. इथून जर का आपण अलंकार म्हात्रे यांच्या बॅटिंगचा स्टँड पाहिला तर अगदी लीडर क्रिकेटर आहेत की काय आणि त्याची चुणूक इथे देत आहेत आणि असं आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. लीडर क्रिकेटर आहेत आणि जणू त्यांचा उभं राहण्याचा स्टँड, त्यानंतर बॅट पकडण्यापासून ते अगदी फटके सिलेक्शन अगदी उत्तम पाहायला मिळाला आणि लेदर क्रिकेटचा अनुभव इथे वापरत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु आता अजित शिवकर जे 6 बॉलमध्ये ज्यांनी 18 धावा पहिल्या षटकामध्ये ज्यांनी खेचल्या होत्या तेच ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतील. एक महत्त्वपूर्ण स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे टीमसाठी मात्र खेळताना सातत्याने पाहिलं गेले ते मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. तेवढेच ताकदीचे गोलंदाज सातत्याने नावाची चर्चा झाली. निलेश जोशी गोलंदाजी मार्कवरती. आणखी एक तडाखा इथे पाहायला मिळेल. मिस टायमिंग शॉट नाहीये, लांब लचक अगदी अंतरही मिळालंय आणि अंतर कापलाही. बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. अजित शिवकर यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय षटकार. बिघोडे गावाचा मयूर घर साधा भोळा, आई मनाचा तो दिलवाला, आई वैष्णवी देवीचा आशीर्वाद त्याला, म्हणून दादा नावाला आला, आई वैष्णवी देवीचा आशीर्वाद त्याला. डीप बॅकवर्ड रिझनचं क्षेत्र निवडलं गेलं होता. परफेक्ट शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि हीच खासियत आहे अजित शिवकर मात्र या फलंदाजांची. स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे सातत्याने पाहिलं गेलं तर या नावाच्या गावाचा डंका पेटताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. आता इथून क्षेत्ररक्षण हलवलं जातोय. आपण पाहिलं गेलं तर फॉरवर्ड रिजनमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षण आणलं जातोय. पॉइंटच्या डोक्यावरती क्षेत्ररक्षण आणलं जातोय गलीमधील आणि त्यानंतर लॉंग ऑन रिजनमध्ये मात्र हा फटक्याला सजवले गेले. तेव्हापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलपर्यंत. बॉलला उचलतील, फेकी केली जाईल, 1 धाव येईल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 30-30 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत खूप छान फलंदाजी साकारली गेली, शांत आणि संयमी. इथून मी विनंती करेन मायरा 11 कलंबुसरे आणि साईराज सृष्टी पापडीचा पाडा. आपण टॉससाठी इथे यायचं आहे तर पापडीचा पाडा टीम इथे उपस्थित आहे. तरी कलंबुसरे टीम आपल्याला विनंती करेन की आपण लगेच आम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी पाहायला गेलं तर इथून आणि बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव त्यांना पाहायला मिळेल. आता इथून जर पाहायला गेलं तर ह्या येणाऱ्या मात्र बॉलवरतीनं कमबॅक केले गोलंदाज निलेश जोशी यांनी. तर या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या त्या 12 आणि 13 धावा आणि इथून पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्या होत्या. इथून एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा टीम स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे टीम. तर आज खऱ्या मित्रांनो जय माता दी दिगोडे संघाचा एक गुणवान ऑलराऊंडर म्हणूया परंतु तितक्याच धाकतीचा एक ताकदीचा गोलंदाज निवृत्ती यांचा आज वाढदिवस आहे मित्रांनो. काही क्षणात त्याचा वाढदिवस देखील या व्यासपीठावरती साजरा केला जाईल. निवृत्ती आपण या स्टेजवरती या बर्थडे सेलिब्रेशन या व्यासपीठावरती आपला या ठिकाणी केला जाईल. मंचावरती या ठिकाणी शुभागमन पाहू शकाल मित्रांनो की ज्यांचं आपण दमदार कार्य पाहतो ते एक सार्डे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रोशन पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि ज्यांची आजच पंचायत गण समिती अध्यक्ष आवरे ज्यांची निवड झाली ते अजित पाटील साहेब यांचं देखील आगमन आणि मुकेशभाई म्हात्रे वशिनी आपलंही सहर्ष स्वागत. इथून 15.5च्या सरासरीनं मात्र इथे धावा जमवल्या गेलेत आणि प्रोजेक्ट स्कोर 62 धावा इथे दाखवला जातोय. आणि जर का त्याहीपेक्षा एक्स्ट्रा धावा 68-69 धावा जर का इथून मोरावे टीम साकारतोय तर कदाचित या 2 टीम मधील हाय स्कोर करणारी टीम मात्र आपल्याला पाहायला मिळेल का, त्यासाठीच प्रयत्न निश्चित इथे मात्र केला जाईल. कारण हाय स्कोर असणाऱ्या टीमला इथून बाय दिली जाणार आहे. सध्या स्थितीला आर्यन स्पोर्ट्स चिरली टीम अगदी सुस्थितीमध्ये आहे. 2 षटकांच्या खेळीनंतर 31 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजित शिवकर इथे ऑन स्ट्राईक असतील, आतापर्यंत साकारले गेलेत. अलंकार म्हात्रे ऑन स्ट्राईक असतील. अजित यांनी मात्र आता 8 बॉल आणि 25 धावा
त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन डिझेल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल झेल. फलंदाज बाद अलंकार म्हात्रे 5 बॉल मध्ये 5 धावा करत असताना 31 या धावसंख्येवरती पहिला विकेट स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे टीम. हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर. घरी गेल्यानंतरही झोपेमध्येही मयूरदादा हा आवाज आपल्या कानांमध्ये घुमताना पाहायला मिळेल. अप्रतिम संगीत इथे मात्र दिले गेले आणि सातत्याने निलेश दादा आमचे असतील आणि त्याचबरोबर मयूरदादा यांचं सुमधुर संगीत आपल्याला या मैदानामध्ये ऐकायला मिळतोय. एकच वादा मयूरदादा घरात. दिगोडे गावामध्ये साकारली गेलेली स्पर्धा अगदी अप्रतिम, अगदी त्या डोळ्यांची पारणं फेडावी असा हा क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहायला मिळतो. आणि एकापेक्षा एक मॅच सातत्याने मात्र पहिल्या दिवसापासून इथून मात्र पाहायला मिळाली. आणि आज ही तिसरी रात्र आणि तिसरी रात्रीमध्येही मात्र मंत्रमुग्ध करणारी प्रत्येक मॅच क्रीडा रसिकांच्या भेटीला आली. इथून पहिला विकेट माघारी गेले. फलंदाज अलंकार म्हात्रे बाद झाल्यानंतर राकेश पाटील इन होत आहेत ॲक्शनमध्ये 3 नंबरवरती. गोलंदाजी मात्र ते बदलतील आणि आपण पाहायला गेलं तर बदलल्यानंतर पहिल्या बॉलवरती आपली चुणूक दाखवली मयूर या गोलंदाजांनी, विकेट प्राप्त करून दिली. आणखी एक क्लासिकल गोलंदाजी आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतायत इथे. आणि मैदानाच्या चारी बाजूने या बॉलसाठी मात्र टाळ्या वाजल्या गेल्या आहेत, कारण मयूर पाटील हे मात्र अगदी उत्तम गोलंदाज आपल्या संघातील गणले जात आहेत आणि त्यांच्याच हातामध्ये मात्र हा बॉल सोपवला गेलाय. तर राकेश पाटील हा बॉल चांगला आहे, मोठा फटका घेण्यापासून तर वाचवलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ही चतुराई रनिंग बिटवीन द विकेट. आणि त्याच्यानंतर या 2 धावा खूप महत्वपूर्ण आहेत आणि या 2 धावाने मात्र इथे धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. स्वर्गीय धीरज स्मृती मोरावी टीम डबल तिरी 33 धावा. प्रणय म्हात्रे आमचे मोरावी गुणलेखक आहेत. थोडासा आवाज दबक्या आवाजामध्ये आम्हाला सांगतात, कारण सातत्याने आम्ही पाहिलं गेलं की ज्याचा संघ खेळत असतो ना मैदानामध्ये त्याची अवस्था आम्ही जवळून आमचा संघ खेळतो त्यावेळी मात्र पाहायला गेलंय. प्रत्येकाला वाटतं माझा गाव जिंकावा, माझा संघ जिंकावा. हा कोणाचा एकट्याचा संघ नाहीये, एकाचा संघ नाहीये, हा गावाचा संघ आहे. आणि त्यासाठी मात्र हा क्रिकेटला एक वेगळं वलय आहे टेनिस क्रिकेटमध्ये. दुसऱ्या धावेचा आणखी एकदा प्रयत्न मात्र केला जातोय. प्रयत्न मात्र इथे अयशस्वी होताना पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद. अगदी मागच्या बॉलवरती चतुराई पाहायला मिळाली होती, परंतु इथे दिरंगाई पाहायला मिळाली आणि बॅक टू डग आउट परतावा लागेल. फलंदाज अजित शिवकर, एक बिग विकेट, विशाल विकेट, मोठा बुरुज इथे मात्र ढासळला जातोय स्वर्गीय धीरज स्मृती मोरावी टीमचा. तर दोन्ही कॅप्टन यावं आपण टॉस बॉक्स मध्ये. मी टॉस करण्यासाठी इथे सरपंच विद्यमान सारडे ग्रामपंचायत रोशन पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते या ठिकाणी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. साईराज सृष्टी 11 पापडीचा पाडा विरुद्ध मायरा 11 कलंबुसरे, अर्थातच नाईक 11 क्रिकेट क्लब मायरा स्पोर्ट्स कलंबुसरे या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. तर आता करताना आपण व्यासपीठ यांची उपस्थिती पाहिली. ते सारडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय रोशन पाटील साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. हेड्स इज द कॉल कॅप्टन. येस, इट इज द टेस्ट टॉस इंग्लंड मायरा स्पोर्ट्स कलंबोली संघ. निर्णय का असेल? कलंबुसरे संघ. फिल्डिंग दोघांना शुभेच्छा असतील. मॅच ऑन आहे त्याच्यामुळे एज बीच कटबीट लागली तर कदाचित आवाज येत नाही, त्याच्यामुळे आम्ही जास्त बाईट घेत नाहीये. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रॉकस्टार. इथून जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये जशी सुरुवात झाली होती ना तशी सुरुवात मात्र इथून होताना पाहायला मिळाली नाही. तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 13 आणि इथून तिसऱ्या षटकामध्ये मयूर पाटील यांनी मात्र आपल्या नावाचा बुलबाला निर्माण केलं गेलंय. तर आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्या 3 आणि एक महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त करून दिली आणि 1 रनआउट म्हणजे 2 विकेट प्राप्त करून दिल्यात. मोठा फटका आला इथे, लांब आहे, लांब लचक, नाईट शो इथे दाखवत असताना फलंदाज राकेश पाटील यांच्या बॅटमधून मात्र साकारला जातोय षटकार.
इज्जत से रे बात करे उसके लिए है जान हाजिर जो अक्कड़ दिखा के शोर कर। धन्यवाद डीजे। तर या स्पर्धेसाठी श्रीकांत शेट्टी साहेब श्री समर्थ यार्डचे ओनर यांच्या वतीनं 10,000 रुपयाचे आम्हाला इथे देणगी देण्यात आले, त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। चला इथून लगेच मॅच चालू करायचं आहे। पाहिलं गेलं 40 धावफलकावरती 13.3 च्या सरासरीनं मध्ये ते धावा जमवल्या। 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावफलकावरती टीम स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे 40 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळतोय। जशी मात्र इथून पहिल्या षटकामध्ये सुरुवात करून दिली होती अजित शिवकर या मात्र फलंदाजांनी 18 धावा तिथे एकूण आल्या होत्या आणि त्या 18 धावा अगदी निर्णायक ठरल्या होत्या। या मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड फास्ट आहे, तुम्हाला अगदी चेसिंग डिफेन्सिव्ह जर धावसंख्या पाहिली गेली तर 50 ते 55 धावा या मैदानामध्ये येणं खूप गरजेचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही एक मोठी फाईट करू शकताय। या दुसऱ्या बाजूला पाहायला गेला जय हनुमान सारडी टीम ऑरेंज जर्सी आणि त्या ऑरेंज जर्सी बरोबर अगदी स्वतःला सिद्ध इथे करत असताना मात्र तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर मयूर पाटील या मात्र गोलंदाजांना पाहायला गेले। फक्त धावा त्या तिसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 4, 9 धावा आणि इथून महत्वपूर्ण 2 विकेट प्राप्त करून दिली होती, तेही आपल्याला विसरता येणार नाहीये। आणि यानंतर पूर्णपणे आता जबाबदारी असणार आहे अंकित शिवकर या मात्र फलंदाजांवरती। 104 वरती आहेत आता मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं करणं सातत्याने ज्या वेळी मात्र संघ मोरावे हा संकटामध्ये असतो त्यावेळी मात्र त्या संघाला संकटातून बाहेर काढणारा खेळाडू म्हणून अंकित शिवकर या खेळाडूंकडे पाहिला जात आहे आणि तेच खेळाडू मात्र इथून मोठी धावसंख्या जमवली जाईल का की अंतिम डेट वाईज स्पेशालिस्ट एक महत्वपूर्ण जर्मन सारडी टीमचे गोलंदाज आदेश पाटील आपल्या नावाचा जलवा दाखवतील। मॅच कडे लक्ष सर्वांची पाहायला मेन पहिलाच बॉल अंतिम षटकातील फेस केला जातोय, वेगवान बॉल नशिबाचा चौकार, बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये परंतु इथे वाईड आहे, बॉल टप्पा सीमारेषा पार 4+1 5 धावा या बॉल वरती येतील आणि या 5 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते आहेत 45-45 ऑन स्कोर बोर्ड मोरावे टीम। झुकणार नाही बंदा आमचा असतंय ऑन फायर इथून मोरावे टीमचे समर्थक म्हणत असतील की धावा कशा येऊ दे परंतु इथे धावा येणं खूप गरजेचं आहे। तर सारडी टीमचे समर्थक म्हणत असतील की हा चौकार गेला नाही पाहिजे होता, तो अडवला पाहिजे होता। बऱ्याच समीकरण मात्र पाहायला मिळत आहेत। आणखी 1 क्लास उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाईल झेल, फलंदाज बाद अंकित शिवकर बॅक टू द गाउट। वो करके दिखाए अशी है अपनी झलक, अशी है अपनी झलक, अशी है अपनी झलक। दुनियादारी है त्याची हटके रॉयल ब्रँडेड कडक, रॉयल ब्रँडेड कडक, रॉयल ब्रँडेड कडक। अरे यारो डोंट वरी, अरे यारो डोंट वरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी। इथून पाहायला गेलं तर 45 धावा धावफलकावरती आल्यात, 3 महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर। तर मंडप डेकोरेटर जर एखादा प्रतिनिधी असेल, मंडप डेकोरेटर जर आपण स्टेजची संपर्क साधा। अमित शिवकर आणि दोन्ही फलंदाजांना इथून षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे सिके बॉईज मोरावे या मात्र ग्रुप कडून। परंतु इथून पाहायला गेलं तर वाव शेवटचा बॉल होता मला वाटतं इथून। दुसरा बॉल इथून आणि पाहायला गेलं तर खूप संधी आहे त्या अंतिम षटकामध्ये। अमित शिवकर आणि त्यांच्या राकेश पाटील ही जोडी खास आहे, इथून
खास खेळी करावी लागेल पाहायला गेलं तर, आणि तिथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटकासाठी ज्यासाठी आमंत्रित केले गेले ना, तसं उत्तम उदाहरण आदेश पाटील इथून देत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये थोडासा अतिरिक्त वेळ खर्च होताना पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव सातत्याने केला जातोय आणि त्यानंतर अतिरिक्त आणि वेळेचा अपव्यय इथे मात्र केला जातोय. तर मी विनंती करेन कॅप्टन प्लीज आपण थोडासा गेम फास्ट करायचं, पंचांना विनंती करेन. राकेश पाटील ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतील. अगदी या मॅच मध्ये पाहायला गेलं तर थोडासा वेळ खर्च झालाय. त्यानंतर अमित आणि राकेशची जोडी या अंतिम उर्वरित चेंडूंवरती मात्र धावा खेचतील किती, की आदेश आपल्या गोलंदाजीचा जलवा मात्र दाखवतील आणि इथून चांगली गोलंदाजी साकारली जाईल. चांगला कलात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद राकेश पाटील 46 या धावसंख्येवरती चौथा विकेट मोरावी टीम. रॉयल रायचा असाच रूल आहे आमच्या या भावाचा, हे क्लासिक पॅटर्न नेहमीच राहतोय त्याच्या हो जगण्याचा. याचा एकदम प्यारा दोस्ताना, याचा एकदम प्यारा दोस्ताना. या जमाना 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 सारा जमाना मयूरचा धन्यवाद दीवाना. डीजे. उद्या मात्र या स्पर्धेसाठी आपण मेगा फायनलची रात्र पाहू शकाल आणि उद्या या स्पर्धेसाठी पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर विधानसभेचे दमदार आमदार यांची, विधान परिषदेतील दमदार आमदार यांची देखील उपस्थिती. आणि उद्या मला वाटतंय महाराष्ट्राची लावणी सम्राट अर्थात उद्या या ठिकाणी देखील आपल्याला प्रेक्षकांसाठी मनोरंजन असेल आणि दमदार उद्या मेगा फायनलला सर्व मान्यवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. चर्चा होईल आणि चर्चा होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेचं मात्र चर्चा होताना पाहायला मिळेल. मयूरदादा गरद आणि निलेश दादा यांच्या नावाचा डंका पेटताना पाहायला मिळतोय रायगड टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. इथून नवीन फलंदाज ऋतिक पाटील मात्र जाताना पाहायला मिळेल. 46 धावफलकावरती लागल्यात, जिथून 62 धावा प्रोजेक्ट स्कोअर मात्र इथे दाखवत होता, आता तो 53 वरती आलाय. कारण अंतिम षटकामध्ये जसा मात्र इथे धावा हव्या होत्या ना, तशा मात्र धावा इथून येताना पाहायला मिळाल्या नाही. ऋतिक ऑन स्ट्राईक असतील, मोठा फटका खेचायचा होता, किस्सा आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत इथे बॉल पर्यंत पोहोचतायत. एकच धाव इथून मात्र घेतली गेली. जर ऋतिक या फलंदाजाने 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले तर प्रणित पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक, किंवा 2 जरी मारले तरी 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि अंतिम रॉकस्टार 2 बॉल शिल्लक असतील इथून, आणि या 2 बॉलवरती मात्र चमत्कार पाहायला मिळेल का? एक मारला तरी 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. येस येस. तर इथून अगदी 6 धावा फक्त खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त करून देत असताना पाहायला मिळतात. इथे ही ताकद दाखवली अंतिम षटकामध्ये, जिथून प्रत्येक फलंदाजांकडून टार्गेट केलं जातो गोलंदाजांना, आणि त्याच अंतिम षटकामध्ये आपल्या गोलंदाजीची चुणूक मात्र दाखवली आहे आदेश या गोलंदाजांनी. आणखी एक वेगवान बॉल, प्रचंड वेग, अगदी रेषेमध्ये अडकलेत आणि मध्यंतरी बॉल आणि फलंदाज बाद. राकेश अमित शिवकर बॅक टू द आउट. आदेश पाटील आपल्या गोलंदाजीचा जलवा मात्र दाखवलाय. इथून परतावा लागेल माघारी 47 या धावसंख्येवरती. विकेट क्रमांक 5वी माघारी मोरावी टीमची. हे राजा है शतरंज के ये खेल का, अरे चलता सिक्का जहां वहां इसके नाम का. निवृत्ती पाटील यांचा वाढदिवस आहे मित्रांनो. निवृत्ती वाढदिवसाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा. काही क्षणातच या व्यासपीठावरती आपला वाढदिवस साजरा केला. जर आपण देखील यावं व्यासपीठावरती. पाहायला गेलं तर नवीन फलंदाज रोहन पाटील, परंतु जयदेव उनाडकर यांना जर पाहायला गेलं तर तशीच काहीशी स्टाईल, आणि त्यांना पाहिल्यानंतर जयदेव उनाडकर यांची मात्र निश्चित आम्हाला आठवण होतं, आणि तेच रोहन पाटील इथे मात्र जातील मैदानामध्ये. आता इथून या इनिंगमधील जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल आणि शेवटच्या षटकातील, आणि या शेवटच्या बॉलवरती धावा येतील किती, की हाही बॉल डॉट येईल की विकेट येईल, खूप महत्त्वपूर्ण दोन्ही टीमसाठी मात्र असेल. 47 धावफलकावरती लागल्या जात आहेत टीम मोरावे. सारडी टीमनं खूप जास्त वेळ खर्च केला गेले.
या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर अगदी आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, परंतु वेळचाही खूप अपव्यय तुमच्याकडनं मात्र केल्या गेल्या पहिल्या इनिंगमध्ये. कॅप्टन कृपया आपण लक्ष द्यायचं आहे. शेवटचा बॉल रोहन पाटील होते तिथे, त्यानंतर मात्र या अंतिम बॉल सुद्धा केलाय गोड इंडिज वेल आणि त्यानंतर मात्र इथून षटक क्रमांक 14 समाप्त झालाय आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे टीम 47 धावा इथून जमवायच्या आहेत आता मात्र जय हनुमान सारडे टीमला 4 षटकांमध्ये 48 धावांची गरज. तर या ठिकाणी आपण सुधीर बुवा यांच्या वतीने इथे करताना गिफ्ट दिले जातील आम्हा तिन्ही मान्यवरांना. सुधीर बुवा आणि त्यांच्या समवेत आपण प्रदीप माली या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हरजीवन ठाकूर साहेब, निलेशभाई पाटील आणि मयूर शेठ घरात या तिघांनी आपण आपल्यासाठी इथे करताना सुधीर भाऊ यांच्या वतीनं गिफ्ट करताना देण्यात येईल आणि ते आपण स्वीकारावा. तर या ठिकाणी हरजीवन तर हरजीवन ठाकूर साहेब, निलेश पाटील साहेब आणि मयूर घरत यांच्यासाठी करताना गिफ्ट दिलं जाईल. प्रदीपजी माली साहेब आणि सुधीर बुवा टायगर ग्रुप अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या वतीनं, दिगोडे यांच्या वतीनं हे गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी दिलं जाईल. तर या ठिकाणी आपण मयूर शेठ घरत, त्याच्यानंतर निलेशभाई पाटील यांना देखील गिफ्ट दिलं जाईल. निलेशभाई आपण देखील यावं आणि हरजीवन ठाकूर, यस, तिन्ही आपण हे आमचे आयोजक पाहू शकाल. यांना या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर सुधीर बुवा आणि प्रदीप माली यांच्या वतीने या ठिकाणी दिलं जाते. धन्यवाद. त्याच्यानंतर हरजीवन ठाकूर साहेब, या वयामध्ये देखील क्रिकेटची किती हाऊस मित्रांनो. पुढच्या वर्षी त्यांच्या वतीनं चांदीची ट्रॉफी ओम 11 ओम याला आपण पाहू शकाल आणि ओम यांच्याकडून आपण करताना याच्यामध्ये जी एक ट्रॉफी दिसते ना, ती त्याच्यामध्ये ट्रॉफी एक चांदीची असेल पुढच्या वर्षी. हरजीवन ओम यांच्याकडून आणि हरजीवन ठाकूर यांच्याकडून ही पाहायला मिळेल. तर इथे सन्मान करूया मित्रांनो. मी निलेशभाई आपणास विनंती करतो, तत्पूर्वी मी कांचन घरत साहेब आपण यावं. तर कांचन घरत साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रोशन पाटील साहेब, विद्यमान सरपंच सारडे यांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा. तर संपूर्ण आयोजक जय माता दी दिघोडे आणि ओम 11 सर्व आयोजक या आपण निवृत्तीचा केक इथे कापणार आहोत. सर्व खेळाडू, दिघोडे व्यवस्थापक त्यांना विनंती असेल की आपण यावं. तर रोशन पाटील साहेब, सरपंच सारडे यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं कांचन घरत साहेब यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर आशिष पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण देखील यावं. आपल्या शुभ हस्ते आज ज्यांची पंचायत गण समिती अध्यक्ष आवरे निवड झाली ते अजित पाटील साहेब यांचा इथे सन्मान आशिष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. आणि प्रणय वाणी बबल्या यांच्या शुभ हस्ते इथे मुकेश मात्रे वशिनी यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर मी कांचन घरत साहेब आपणास ही विनंती करतो की आपणच मुकेश मात्रे यांचा देखील आपण शुभ सन्मान करावा आपल्या शुभ हस्ते. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निवृत्ती आपण यावं. तर सर्वांनी चला विनंती असेल, जय माता दी दिघोडे संघ संपूर्ण आयोजक, ही इनिंग संपल्यानंतर आपण केक कापायचे, आपण स्टेज जवळ यायचे ही इनिंग झाल्यानंतर. धन्यवाद. बघा मयूर शेठ यांचा बॅनर तुम्ही पाहताय. ज्या एंडनी फलंदाजी होते त्या एंडनी बरोबर लॉंग ऑफला म्हणजे खेळाडू कक्ष समोर बरोबर उजव्या साईडला जो कोणी फलंदाज बॅनर हिट करेल त्या फलंदाजाला दिघोडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती सोनियाताई मयूर शेठ घरत यांच्या वतीनं
5,005 रुपयाचं पारितोषिक आणि निलेशभाई पाटील भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व यांच्या वतीनं 5,005 रुपयाचं पारितोषिक. रोशन पहिलाच बॉल शॉटम पूल केला आणि पॉवरफुल हिट मयूरच्या माध्यमातून आपण पहिला स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवलं. सीमारेषा पार 6 धावेसाठी षटकार. जरा आवाज खाली बोलताना, जरा आवाज खाली बोलताना, हे जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना, जमाना 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 सरपंच मयूर दादाचा दिवाना. क्या बात. मयूर पाटील हे नाव चर्चेमध्ये राहिले आणि मयूर पाटील त्याने षटका मारलाय 6 धावा आणि अकाउंट ओपन झालं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. गणेश पाटील त्याचं स्वागत केलंय मयूरने खरं तर षटकाराने. या टीममध्ये जास्तीत जास्त लेफ्टी बॉलर आहेत. मोराबाई संघामध्ये जास्तीचे लेफ्टी बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिला गोलंदाज अनुभवी खेळाडू गणेश पाटील, त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहिलं मयूर पाटीलला. आमच्या स्कोरर मित्र प्रणय म्हात्रे ते देखील मोरावेज गावाला बिलॉंग करतात. उत्कृष्ट गुणसंख्या लेखक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचं आम्ही करतोय स्वागत. हेही आमच्यासोबत जॉईन झालेत. नेक्स्ट बॉल या वेळेला फुल टॉस ऑन साईडला हा फटका मारला त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्राकडे अलॉंग द कार्पेट. राकेश पाटील त्या ठिकाणी आहे. डीपमध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली. सिंगलने एंड बदलला. सेन्सिबल क्रिकेट. एक षटकार आल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करणं ते देखील तितकंच गरजेचं आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली मयूर पाटीलने. आणि त्यानंतर मयूर गावंड आहेत. खरं तर मी मगाशीच त्यांना पाहिल्यानंतर मला कन्फ्यूज झालं, पाटील नसेल गावंड असेल, कारण वीरेन आणि मयूर विशाल जितेकरच्या तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू. मयूर गावंड स्टायलिश, त्याला आपण पाहता नॉन स्टॅकिंग एंडला आणि स्टॅकिंग एंडला असतील रणजित जोशी हे खेळाडू. 7 धावा धावफलकावरती 48चं टार्गेट. अजूनही मैदानामध्ये 41 करायचे आहेत येणाऱ्या खरं तर 22 चेंडूमध्ये. सुरुवात दमदार करायची तर एका बाजूने कमबॅक करायचं आहे गणेश पाटीलला. या सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये फुल टॉस बॉल, खराब चेंडू, आ बैल मुझे मार असा हा चेंडू त्याच्यावरती मात्र नटरंग स्टाईलने फिरून मारला बॉलला रणजित जोशीने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. हे शानो शौकत दादाची हसते एकदम नवाबी, हे दिघोडी गावचा हिरो जसा इस पे है दुनिया फिदा सभी. बॅटरचा नेहमी ऑन साईड हा झोन जर आपण पहिला स्ट्रॉंग असतो आणि त्याच्या अगदी बरोबर रडारमध्ये आला शरीरावरती टाकलेला बॉल. बघा खरं तर आमचे निलेश शेटपाडी यांच्या इनोवाची चावी कोणाकडे आहे? आयोजक आयुष कोई तिकडे बसलेत, चायनीज सेंटर. चला आयुष कोई चावी घेऊन या आपण षटकाराला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला फटका. इनफिल्डला क्लिअर करत बॉल मात्र चाललाय डीप मिड विकेटला. 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार चौकार. बघा 2 चावी आहेत इनोवा गाडीच्या, त्यातील 1 चावी द्या आपण निलेश शेट यांच्याकडे प्लीज. जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना, जमाना 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 सरपंच मयूर दादाचा दिवाना. 48 धावांचा पाठलाग करताना सुरुवात धमाकेदार झाली प्रणय. 2 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल अशा एकूण आपण जर पहिल्या 17 धावा धावफलकावरती वैयक्तिक रणजित जोशी हा खेळाडू 10 या धावसंख्येवरती खेळतो आणि त्याच्या बरोबरीने 2 बॉलमध्ये मयूर गावंडने 7 धावा केल्या. 1 षटकार 1 सिंगल त्याच्याही बॅटमधून पाहिली. नेक्स्ट बॉल कमबॅक होईल का? ऑन साईडला हा देखील फटका. वाईडिश लॉंगरला फटका चांगला आहे आणि फिल्डरला बीट करत गेला बॉल मागे. एका टप्प्याने मस्तक पे दस्तक देता हुआ ये चौका 4. हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी. अजित शिवकरने जशी फलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये 8 चेंडूमध्ये 25, तसं प्रत्युत्तर देताना आपण पाहता रणजितला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्या बात आहे, अनस्टॉपेबल. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र संपूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव, कारण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती लागल्या बिनबाद 25. 48चं टार्गेट, त्यामुळे आता येणाऱ्या 18 मध्ये करायच्यात फक्त आणि फक्त 23. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी, अरे दुनिया सारी फिदा है
सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहता मंचावरती सारडे ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय रोशन शेठ पाटील, भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार, 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेबांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय त्यांना आपण पाहता सामन्याचा आनंद घेत असताना आणि आज सारड्याचे देखील पाठीराखे एका बाजूला मोबाईलला मोराव्याचे पाठीराखे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्वांचं आपण आयोजकांच्या वतीने करूया स्वागत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट 25 आले, आता 18 मध्ये 23 करायच्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सारडे टीमला इथून कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला इकॉनॉमिकल खरं फिगरचं षटक टाकावं लागेल, म्हणजे कमी धावांचं षटक फेकावं लागेल, तेव्हाच सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. कारण आघाडीचे दोन्ही फलंदाज सेट झालेत. 7 या धावसंख्येवरती मयूर गावण खेळतो आणि त्याच्याबरोबरीने रणजित 4 चेंडू 18 वरती खेळतोय. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. एकही अवांतर रन नाही आहे, परंतु लिगल रन आपण पाहिल्या खर्च करताना या दोन्ही खरं फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली, परंतु गोलंदाजाने एकही अवांतर रन खर्च केली नाही. आणि अवांतर रनचा विषय आला की लगेच आपल्याला स्पर्धा आठवते. खरं माजी खासदार चषक, उल्वे नोड लोकनेते माजी खासदार चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित स्पर्धा. 2 इनिंगमध्ये जवळजवळ 150च्या वरती धावा आल्या, पण एकही अवांतर रन नव्हती. मोरावे आणि गव्हाण, सदानंद स्मृती गव्हाण आणि धीरज स्मृती मोरावे या दोन्ही टीमने 5-5 षटकांच्या सामन्यामध्ये एकही वाईड बॉल, एकही नो, एकही लेग बाईज अशा काहीच नव्हत्या रन. लिगल बॉल आणि लिगल रन पाहायला मिळाल्या. हा एक रेकॉर्ड्स त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. खरं ISPLमध्ये पाहिलं आपण 27 चेंडू टाकावे लागले टॅप बॉलला. खरं त्या ठिकाणी करण अंबालाला रडला अक्षरशः तो. सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी मोबाईलला हलक्या हाताने दिशा दिली आहे. त्या ठिकाणी फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आता रणजित येईल, कारण रणजित जितका बॉल खेळ तितका धावा येतील, कारण तो आक्रमक झाला आहे. आणि मयूर गावणला आपण पाहता डोक्याचा त्याने वापर केला, सिंगल रन खर्च करत घेत मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आहे 26, अजूनही 22ची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 बॉल 22. मोराबे संघाला कमबॅक करायचा असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी, लो स्कोरिंग आता खरं तर धावा राहिल्या असं म्हणायला हरकत नाही, कारण सुरुवातीला 48 टार्गेट बरोबर चांगलं होतं. स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे या टीमला मात्र धावांचा बचाव करायचा आहे. 16 बॉलमध्ये 22. यावेळेला देखील आपण पहिला शफल क्रॉस, हा फटका मागे सेफ लँडिंग झाला, वॅकेट एरियामध्ये पडलाय आणि दरम्यान दुसरा रनचा कॉल फेकी डिरेक्ट झाला असं तर कदाचित संधी मिळाली असती, परंतु इथे 2 धावा कंप्लीट. कॉलिंग चांगलं आणि रनिंग द बिटवीन विकेटमध्ये दोघांचं तालमेल चांगलं पाहायला मिळालं आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील टीम सारडेला. जय हनुमान सारडे विपक्ष स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे, यानंतर मायरा 11 कंबोसे विपक्ष साईराज सृष्टी पापडीचा पाडा, म्हणजे तळोजा विभागातला एक संघ आणि एका बाजूने आपल्या उरण परिसरातला संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आणि ज्या संघाच्या सर्वाधिक धावा एका इनिंगमध्ये असेल त्या टीमला दुसऱ्या फेरीमध्ये बाय. आणि आय थिंक पहिल्याच लढतीमध्ये आर्यन चिर्लेने 68 केलेल्या आहेत. हा एक उच्चांक राहिला आजच्या रात्री म्हटलं, पण तो अजून एक सामना बाकी आहे. याही बा आपण पाहिला शफल क्रॉस, हा फटका देखील मागे मारलाय फाईन लेग क्षेत्राकडे. फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर आणि इथे मात्र 4 धावा मिळतील टीम सारडेला. सामना पूर्णपणे एकतर्फा होत चाललाय. गावठांच्या करण मडवीने केलेलं फलंदाजी आपण पाहिली, 1 साइडेड मॅच झाली. तसा हा सामना देखील आता एकतर्फा होत चाललाय, परंतु सुरुंगपाडा आणि त्यांच्या बरोबरीने जो संघ केला पानदिवे, आय थिंक तो सामना हाय व्होल्टेज पाहिला, अंतिम क्षणापर्यंत गेला. आणि इथे जर आपण पाहिला तर या मॅचमध्ये कमबॅक करणं तितकं सोपं नाहीये. आणखीन एक फटका लॉफ केलाय, स्लॉटमध्ये आला आणि त्याला मात्र पाठवलं पार्किंग प्लॉटमध्ये. फिल्डरने प्रयत्न केले आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल गेला, हातातून स्किड होऊन सीमा पार षटकार. So beautiful, so दुसरे
आणि साईराज सृष्टी पापडीचा पाडा दोन्ही टीम रेडी राहायचा पुढच्या लढतीसाठी. आणखीन एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 6 धाबा हे खरं तर कॅल्क्युलेशन मैदानाकडे आलं. लो स्कोरिंग मॅच. अनेक वेळा असे रेकॉर्ड्स पाहिले ज्या ठिकाणी 6 धाबा असताना देखील संघर्ष केला बऱ्याच संघाने. पालेश्वरी नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिला 12 चेंडूमध्ये 9 धावांचं संरक्षण बोनकोडे संघाच्या अगेन्स्ट बामणडोंगरी टीमनं केलं होतं. आणि इथे आता तुम्हाला 6 धावा वाचवायच्यात. म्हणजे एखादं जर का मेडल षटक आलं आणि तेही विकेट टेकिंग मेडल षटक आलं तर या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. 12-6 सोपं नाही आहे मोरावे संघासाठी हे आव्हान रोखणं. परंतु समोर चांगली भागीदारी पाहायला मिळाली मयूर आणि रणजित या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आघाडीचे 2 खेळाडू स्टार्ट चांगला दिला. नवीन गोलंदाज झाला आता रोहन पाटील मोरावे गावचा जयदेव उनाडकट. त्याच्या स्टाईलमध्ये खरं त्याची गोलंदाजी त्याची देखील शैली मिळती जुळती राहिली. तो खेळाडू आता बॉलिंग मार्कमध्ये आला आहे. धीरजला आपण मिस करतोय का तर उल्बेनोडमधला सर्वाधिक वेगवान गोलंदाज. आणि हे बघा त्याची जर्सी देखील तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर धीरज रोहनची. मिस यू धीरज सगळ्यांची जर्सी. कारण तो एक अतिशय तेज तरार खेळाडू आणि तेज तरार गोलंदाज. त्याच्या नावानं मात्र हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. क्या बात आहे. स्लॉट मध्ये आला आणि दोन्ही स्टाईलने बॉलला फिनिश केलाय. हा सामन्याला फिनिश केलाय. षटकार लगावत हा सामना जिंकलाय. फक्त आणि फक्त 2.1 चेंडूमध्ये 48 धावांचं पाठलाग केलंय जय हनुमान सारडे टीमने. अभिनंदन टीम सारडे. हार्ड लक धीरस्मृती मोरावे. चला लगेचच पुढचा संघ मायरा 11 कळंबोसरे आणि एका बाजूने साईराज सृष्टी पापडीचा पाडा. आपण लगेच मैदानात ताबा घ्या. तर या सामन्याचा सामनावीर 8 चेंडूमध्ये 34 करणारा रणजित जोशी ठरला या सामन्याचा हिरो. 8